नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बीजिंग वारीवरती होते. त्यांची आणि शी जिनपिंग यांची भेट झाली. यावर मी काही व्हिडिओ केले. त्याबद्दलचा फारसा तपशील बाहेर आलेला नाहीये. आणि आता मात्र जी माहिती बाहेर येते आहे ती खरोखरच धक्कादायक आहे. मोदीजींनी आपल्याला काही इशारे दिले. त्या इशाऱ्यांकडे लोक हसण्यावरी नेलेलं आहे. टिंगल-टवाळी, चेष्टा-मस्करी चाललेली आहे. टवाळक्या करणाऱ्यांची गोष्ट सोडून द्या तुम्ही. पण खुद्द भाजपचे जे समर्थक आहेत, ते सुद्धा काही प्रकारे या सगळ्यामध्ये सामील झालेले आपल्याला दिसतात. पण त्यांच्या एक गोष्ट लक्षात येत नाहीये, आंतरराष्ट्रीय परिस्थिती झपाट्याने बदलते आणि ही बदलते याचं कारण असं, की भारत कोणासमोर झुकायला तयार नाही. मोदीजी कोणासमोर झुकायला तयार नाहीये. ह्याचाच परिणाम असा, की भारताला झुकवायचं असेल, तर युद्ध करावं लागेल. आणि हे युद्ध कोण करणार? अमेरिका स्वतः युद्ध करायला तयार नाही. पाकिस्तान निदान थोडा तरी चाचरेल आता ऑपरेशन सिंदूर नंतर. तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या शी जिनपिंग यांच्यावरती प्रचंड दबाव आणलेला आहे. हा दबाव अशासाठी आणलेला आहे, की तुम्ही काही करा आणि भारतावर स्वारी करा. आणि त्या अन्यथाला काही अर्थ नाहीये. त्या अन्यथामध्ये अनेक गोष्टी होऊ शकतात. ट्रम्प ज्या वेळेला इशारे देतात, तेव्हा ते इशारे गांभीर्याने घेतले पाहिजेत. इथपर्यंत तरी लोकांना आता अक्कल आलेली आहे आणि त्यांचे पाय जमिनीला लागले. ते असेच इशारे इराणला देत होते. इराणने त्याकडे दुर्लक्ष केलं. त्याच्यानंतर भयानक अशा पद्धतीची बॉम्बफेक तिकडे झाली आणि इराणचं प्रचंड नुकसान झालं. सगळी टॉप लीडरशिप काढून टाकली गेली, लक्षात ठेवा. एंटायर लीडरशिप वॉज एलिमिनेटेड. आता ट्रम्प जर का चीनला इशारे देत असेल, तर त्याचा परिणाम काय होईल लक्षात घ्या. हा इशारा पहिला काय आहे तो समजून घेऊया. तेव्हा ट्रम्प यांनी शी जिनपिंगना कोंडीत पकडलेला आहे. शी जिनपिंग यांची खुर्ची ही थोडीफार अस्थिरता आहेच. आपण अनेक वेळेला त्याच्याबद्दल माहिती घेतली. एक तर आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे. कारण चीनचा जो सर्वात मोठा ग्राहक होता तो अमेरिका होता आणि टेरिफ लावल्यामुळे आता निर्यातीवरती खूप मोठी बंधनं आलेली आहेत. चीनचं सगळं अर्थकारण निर्यातीवरती आहे. निर्यातच बंद झाली तर चीन करणार काय? पण ही निर्यात जी बंद झाली आहे ती साधी-सुधी नाही. जवळ-जवळ 25% माल हा त्यांचा अमेरिकेत जात असतो आणि त्याच्यावर कुऱ्हाड पडतो. आता ही एक परिस्थिती आहे. दुसरीकडे राजकीय दृष्ट्या शी जिनपिंग यांना खाली खेचायचे अनेक प्रयत्न चालू आहेत. ते सहसा सार्वजनिकरित्या वावरताना फारसे सध्या दिसत नाहीत. त्यांच्यावरती जो एक हल्ला करायचा प्रयत्न केला, त्याच्यावरती मी सविस्तर व्हिडिओ केलेला होता आणि ते हल्ला करणारे जे लोक आहेत ते त्या हॉटेलमध्ये पोहोचण्याआधीच त्यांची उचल-बांगडी कशी केली गेली, ह्याच्यावरतीही मी बोललेली होते. शांघाय ऑलिगार्की नावाचा प्रकार जो चीनमधला आहे, त्याच्याबद्दल परत एकदा 2-4 शब्द सांगते. ही शांघाय ऑलिगार्की जी आहे, शांघाय स्टॉक एक्सचेंज म्हणजे फायनान्शियल सेंटर ज्याला म्हणतात चीनचं, ते शांघायमध्ये आहे. ते बीजिंगमध्ये नाहीये. आणि ज्या मोठमोठ्या कंपन्या, कॉर्पोरेट्स आणि तिथले असे तसे श्रीमंत जे लोक आहेत, ते सगळे शांघायमध्ये असतात. त्यांच्या बाजूनी उभी राहणारी जी एक राजकीय व्यवस्था आहे चीनमध्ये, तिला शांघाय ऑलिगार्की असं म्हटलं जातं. ही शांघाय ऑलिगार्की आणि शी जिनपिंग ह्यांच्यामधून विस्तव जात नाही. काही वर्षांपूर्वी आपण एक व्हिडिओ बघितला होता बघा, की ते सीनियर नेते बसलेले होते आणि त्यांना थेट CCPच्या बैठकीतून उचलून नेलं सैनिकांनी. अ, असे जे म्हणजे तुमचे जियांग जेमिन असतील, वेन बाओ असतील, ही सगळी मंडळी जी आहे ती एका बाजूला बसली आहेत खरी, पण ती स्वस्थ बसणार नाहीत आणि शी जिनपिंगला काढण्याचे ते प्रयत्न करतील. त्यांच्याच प्रयत्नांमधला एक मोठा भाग म्हणून चीनचं सैन्य कसं पोखरलं गेलेलं आहे यावर मी विचार केला ना, व्हिडिओ केलेला होता आणि एकंदरीत सीआयएला योग्य वाटेल अशा पद्धतीची पावलं उचलणारे सैनिकी अधिकारी शी जिनपिंग यांना एकामागून एक त्यांची उचलबांगडी करायला लागलेली आपण बघितली. डझनावारी जनरल्सना घरी पाठवण्यात आलेलं आहे आणि हे सगळे फुटलेले होते.
त्यांनी कधीही बंड करू ते शकले असते. आजपर्यंत तरी शी जिनपिंग यांना यश आलेलं आहे हे सगळं दाबून ठेवण्यामध्ये. पण ते सतत यशस्वी होतील अशी गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. आणि मी तुम्हाला म्हटलेलं होतं, की हे जे सैन्य आहे, जे शी जिनपिंग यांच्या विरोधामध्ये काम करणारे जे जनरल्स आहेत, त्यांनीच उठून भारतावरती हल्ले केलेले होते. डोकलाम असेल किंवा गलवान असेल, दोन्हीकडे हल्ले जे झाले ते शी जिनपिंग यांच्या गावीही नव्हते. त्यांच्या नकळत केले गेलेले हल्ले होते. अर्थात एकदा झाल्यानंतर त्यांना त्याच्या सपोर्टसाठी पुढे यावं लागतं. पण हे हल्ले कोणी आणि कसे करून घेतले असतील, हे आता तुम्ही ताडू शकता. तीच परिस्थिती जर का आली, तर कसं काय होणार हा प्रश्न आहे. आणि यावेळेला मात्र अमेरिकेने सज्जड इशारा दिलेला आहे, की यावेळी आम्ही लुटूपुटूची लढाई करून थांबणार नाही आहोत. तुम्ही जर का आड याल, तर तुम्हाला सत्ता गमवावी लागेल. इथपर्यंत जेव्हा इशारे दिले गेल्यानंतर अर्थातच शी जिनपिंग यांना सुद्धा त्यावर विचार करावा लागेल. अशा पद्धतीचं युद्ध चीनवरती लादणं म्हणजे चीनची आर्थिक व्यवस्था आणि त्यांचं खच्चीकरण आहे, हे शी जिनपिंगना कळतं. ज्या आर्थिक अवस्थेमध्ये चीन आहे, त्याच्यामध्ये त्यांना युद्ध परवडण्यासारखं नाहीये. पण ते त्यांच्यावर लादलं जाणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. तीच परिस्थिती भारताची येणार आहे. भारतावरती युद्ध लादल्यानंतर भारताला सुद्धा सुसज्ज व्हावं लागेल. पण तुमच्यासाठी काय केलेलं आहे लक्षात घ्या, तुम्हाला विमानं मिळू दिलेली नाहीत. ना तुमच्याकडे राफाल आली आहेत, ना तुमच्याकडे Su-57 आज आलेली आहेत, ना S-400च्या सगळ्या बॅटरीज तुम्हाला मिळालेल्या आहेत. तेव्हा एक प्रकारे भारताची संरक्षण व्यवस्था जी आहे, ती अगदी चीन सारखा शत्रू अंगावर घेता येईल का? याचा जरूर विचार करा. म्हणजे हँड टू हँड फाईट्स असतील, पायदळ असेल, तर तुम्ही कदाचित पुढे जाऊ शकाल. पण जर का इराणसारखं युद्ध तुमच्यावर लादलं गेलं, तर नेमकं काय होईल? म्हणजे हा डाव काय आहे हा लक्षात घ्या. चीनने भारतावर म्हणजे चीनला आधी भाग पाडायचं शी जिनपिंगना, की तुम्ही युद्ध सुरू करा. त्यांनी युद्ध सुरू केलं, की अमेरिका काय म्हणणार? की आम्ही तुम्हाला पाहिजे तर मदत करू, पण एक्सेप्ट माय टर्म्स. त्या टर्म्स तुम्हाला एक्सेप्टेड नसतील, तर अमेरिकेकडून मदत मिळणार नाही. त्यावेळेला रशियाकडून मदत मिळेल का? मला शंका आहे. कारण रशिया आणि चीन ह्यांच्यातलं जे सख्य आहे आजच्या घडीला, रशिया उभा आहे युक्रेन युद्धात कारण चीन सोबत आहे. चीनला वगळला तर रशियाची शक्ती जी आहे त्याचं आणखी खच्चीकरण होईल. तेव्हा असा रशिया जो चीनवरती अवलंबून आहे, तो तुमच्या थेट मदतीला येईल अशी शक्यता बिलकुल दिसत नाही. आणि म्हणून भारताभोवती जे युद्धाचे ढग जमायला लागलेले आहेत, ते कुठेतरी डोक्यात ठेवा. ते कुठेतरी डोक्यात ठेवा. पंतप्रधान सांगतात त्याची चेष्टा मस्करी, टवाळक्या करणं सोडून द्या आता. ही वेळ गेलेली आहे. बंगाल तुमच्या हातात आलाय ही प्रत्यक्ष परमेश्वराची कृपा आहे समजा. पंजाबमध्ये काय होणार आहे ह्याच्याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे लोकांचं. ते मार्को रुबियो येतायत. चीनची भेट झाल्यानंतर मार्को रुबियोना इथे यायचं कारण काय? ते 2 दिवस इथे येणार आहेत आणि नंतर म्हणे कलकत्त्याला जाणार आहेत. कलकत्त्याला यांचं काम काय? कलकत्त्याला लागून बांगलादेशामध्ये सी-आय-एने काय सुळसुळाट केलेला आहे. ISI ला घुसवून ठेवलेला आहे. तिथे हमास आलेले आहेत, तुर्कस्तानी लोक आलेले आहेत. तिथे ब्रिटिशांचे हेर पसरलेले आहेत. चीनचे हेर तर आहेतच आहेत आणि भरीसभर म्हणून रशियन हेर सुद्धा. म्हणजे बांगलादेश म्हणजे आजच्या घडीला फ्री फॉर ऑल अशी कंट्री तयार झालेली आहे आणि ती त्याची सीमा तुम्हाला लागून आहे. अजून सीमेवरती कुंपण लागलेलं नाही. मूळ जमिनीची जी प्रक्रिया आहे हस्तांतरणाची तिलाच 45 दिवस लागतील असा अंदाज आहे. त्यानंतर सीमेवरती कुंपण घालायला सुरुवात होईल. तोवर कदाचित पावसाची सुद्धा सुरुवात असेल. हीच अवस्था खाली श्रीलंकेमध्ये आहे लक्षात घ्या. श्रीलंका सुस्थिर नाही. तामिळनाडूमध्ये टीव्हीकेचा विजय येऊन बसलेला आहे. त्याचे आणि राजपक्षेचे संबंध आहेत. हे राजपक्षे काय नेमका तिकडे उत्पात करणार ह्याच्याकडे कोणाचेही लक्ष आहे. नेपाळमध्ये एक जेन झी येऊन बसलेला आहे नवा केजरीवाल. तो काय करेल ह्याचा विचार करा. तेव्हा
भूतानमध्ये सुद्धा गडबड करायचा प्रयत्न केलेला आहे. बातम्या अजून बाहेर आलेल्या नाहीत. पण भूतान सुद्धा सुरक्षित स्थिर नाहीये हे लक्षात घ्या. नाहीये. तेव्हा तुम्हाला चारी बाजूनी घेरलेला आहे. पंतप्रधान तुम्हाला इशारे देतात, त्याची टिंगल-टवाळी करू नका. त्यांनी काही तुम्हाला गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत. पेट्रोल कमीत कमी वापरा, गॅस कमीत कमी वापरा, सोनं 1 वर्षभर घेऊ नका. ह्या सगळ्याला काहीतरी अर्थ आहे मित्रांनो. हे इतकं अशा इतक्या सोप्या रीतीने सांगितलं जात नाहीये. तेव्हा ही घडी आहे, ही वेळ आहे, की जेव्हा तुम्ही पंतप्रधानांच्या सोबत उभं राहायचं आहे. कारण हा देशावरचं संकट आहे. हे देशावरचं संकट म्हणजे चीनला तैवान हवंसं मी तैवानबद्दल काही बोलत नाही, पण तू भारतावरती हल्ला कर. हे प्रेशर आहे. आता हे प्रेशर शी जिनपिंग कसं पेलतात ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे. त्यांनी मोठं आपल्याला सांगितलेलं होतं. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या मीटिंगला मोदीजी जेव्हा गेले, तेव्हा चीनने टाळ्या वाजवून सांगितलेलं होतं, की गुंड जेव्हा समोर उभा राहतो आणि धमक्या देतो, तेव्हा त्याच्यासमोर दबायचं नसतं, त्याला प्रत्युत्तर द्यायचं, त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघायचं असतं. शी जिनपिंग तसं करणार आहेत का? हा खरा प्रश्न आहे. पण ज्या प्रकारे मोदीजी असतील, राजनाथ सिंग असतील, अ, निर्मलाताई असतील आपल्या किंवा अश्विनी वैष्णव ज्यांनी रेल्वे सुरक्षेसाठी मीटिंग बोलावली आणि संपूर्ण रिव्ह्यू घेतलेला आहे. सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन झालेली आहे. त्यांना देखील काही ना काही सूचना दिल्या गेलेल्या आहेत. तेव्हा या सगळ्याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. अ, ट्रम्पनी शी जिनपिंगना कात्रीत पकडायचा प्रयत्न केलेला आहे. यातून शी जिनपिंग कसे बाहेर पडतात ते आपल्याला बघायचंय. तोपर्यंत आपल्याला सजग आणि सावध राहायचं आहे. ह्याच्यातूनच आपल्याला पाकिस्तानमधली जी नवी परिस्थिती आहे त्याच्याकडे बघायला लागणार आहे आणि त्याच्यावरचा माझा पुढचा व्हिडिओ असेल तो बिलकुल चुकवू नका. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. सहकार्य असं चालू ठेवा. नमस्कार.